नमस्कार. आज आपण खरवस बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 लिटर दूध भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 पेला मी चिकाचं दूध घातलेलं आहे. 1 वाटी गूळ घातलेला आहे, चांगला बारीक करून घेतलेला आहे आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. गूळ वितळला की त्यात मग वेलचीची पावडर घातलेली आहे, थोडं जायफळ घातलेलं आहे. हे सगळं एकसारखं मिक्स करून घेतलेलं आहे. हे छान सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आता कुकरचा डबा किंवा तुमचं भांडं कुकर मोठं असेल तर तसंच भांडं ठेवलं तरी चालेल. त्यामध्ये हे आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे. कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता हे भांडं ठेवून घ्यायचं आहे. भांडं ठेवल्यानंतर कुकर बंद करायचा आहे. त्याची एकाद दुसरी शिट्टी काढायची, नाहीतर सरळ 15 मिनटं वाफ द्यायची आहे. आणि थंड झाल्यानंतर छान थंड होऊन द्यायचा आहे. तो थंड झाल्यानंतर त्याच्या छानपैकी वड्या पाडायच्या आहेत. हे बघा, या अशा प्रकारे वड्या पाडून घ्यायच्या आणि छान सॉफ्टी होतात त्या आणि तुम्ही 8 दिवस त्या वड्या खाऊ शकता. अशा प्रकारे वड्या करून घ्यायच्या आहेत. चवीला खूप छान लागतो आणि ह्या वड्या 8 दिवस टिकतात फ्रीजमध्ये ठेवल्या तर. मुलांच्या आरोग्यासाठी खरवस चांगला असतो. तुम्ही नक्की करून पहा. धन्यवाद.